आज या ठिकाणी आज नरे आणि आंबेगावला जॉईन करणार हा रस्ता आहे आणि हा भविष्यात हजारो लोक ह्या रोडने जाणार आहेत. इथं बोटलनेक होणार होतं. कारण आज जर सर्व्हिस रोडमध्ये जर तुम्ही बांधकाम करणार असाल तर लोक जाणार येणार कुठनं ना. तर हा रस्ता रस्ता सोडून 12 मीटर सर्व्हिस रोड आहे. तरी देखील बिल्डरनी काय केलंय की त्या रस्त्यामध्ये अतिक्रमण करत होते. म्हणून आज या ठिकाणी संबंधित सगळे महापालिकेचे अधिकारी, या भागाचे नगरसेवक हरिदासजी चरवड, नवले शेठ, त्याचप्रमाणे मी स्वतः आणि NHAI अधिकारी आम्ही सगळे इथं येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि असं निदर्शनास आलं इथं हायवेचा मार्किंग सोडून 12 मीटर रस्ता पलीकडे आहे. तरी देखील अलीकडच्या बाजूला या ठिकाणी बिल्डर या ठिकाणी वॉल बांधत होता. त्यामुळे हे सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि आम्ही या ठिकाणी ते काम थांबवले आणि या ठिकाणी पूर्ण ह्या रोडची चौकशी होऊन मगच ह्या भागाचं काम चालू होईल. या ठिकाणी जे बांधकाम व्यावसायिक आहे ते बेकायदेशीरपणे जागेमध्ये अतिक्रमण करून कंपाऊंड वॉल बांधत आहे. एकतर या ठिकाणी 60 मीटरचा हायवे, त्यानंतर 12 मीटरचा सर्व्हिस रोड, 12 मीटरचा सर्व्हिस रोडचा TDR सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. त्या ठिकाणी त्यांचं मजले सुद्धा झालेले आहेत. 12 मीटरचा सर्व्हिस रोड ओपन करायला पाहिजे ते सोडून उलट त्या हायवेच्या जागेमध्ये अतिक्रमण करून कंपाऊंड वॉल बांधत आहे. मागच्या 6 महिन्यापूर्वी सुद्धा माननीय आमदारांच्या उपस्थितीमध्ये इथे बैठक झाली होती आणि यांनी हे ओपन करायचं ठरवलं होतं. परंतु यांनी स्वार्थापोटी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. आम्ही सर्वांनी हे काम थांबवलेलं आहे. माझं बांधकाम विभागाला पुणे महानगरपालिकेला या ठिकाणी मागणी आहे की तातडीने स्टॉप वर्कची नोटीस या बिल्डरला द्यावी. कारण या ठिकाणी बेकायदेशीरपणे यांनी TDR घेतलेला आहे, FSI वापरलेला आहे. बेकायदेशीरपणे 2 मजले यांनी बांधलेले आहेत. त्याची आता सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे. आम्ही आतापर्यंत लोकांच्यासाठी हा रस्ता ओपन करावा म्हणून भांडत होतो, परंतु आता या बांधकामाच्या बाबत पूर्णपणे चौकशी व्हावी, त्यानंतरच हे बांधकाम चालू व्हावं. स्टॉप वर्कची नोटीस जर दिली नाही तर सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि 8 दिवसाच्या आतमध्ये याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. सर्व चौकशी व्हायला पाहिजे. या ठिकाणी डिमार्केशन असेल, या ठिकाणचं झोनिंग असेल, या सर्व बाबतीची चौकशी व्हायला पाहिजे. FSI किती वापरला, FSI यांच्या नियमापेक्षा जास्त वेळ FSI वापरलेला आहे का याची सुद्धा चौकशी या ठिकाणी व्हायला पाहिजे. बिल्डर कोणीही असो, लोकांच्या सुविधेमध्ये जो येईल अडचण करेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, हायवेचे अधिकारी असतील, तसेच आमचे या भागातले स्थानिक नगरसेवक असतील, हरिदासजी चरवड, संदीप भाऊ बेलदरे व आम्ही सर्वजण या ठिकाणी नवले ब्रिज पासून सर्व्हिस रोडची पाहणी करण्यासाठी आलो असता आज तुम्हाला माहिती आहे नरे या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या गंभीर असताना वेगवेगळे रस्ते ओपन करणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीने आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो. आज पाहणी करायला आलेला असताना आमच्या असे निदर्शनास आले की एक स्थानिक बांधकाम व्यावसायिक सर्व्हिस रोडच्या मध्येच कुठलंही डिमार्केशन नसताना एक संरक्षण भिंत अनधिकृतपणे बांधत होता हे आमच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही त्वरित तातडीने प्रशासनास आदेश दिले की ते काम थांबवा. हा नवले ब्रिज ते भूमकर ब्रिज सर्व्हिस रस्ता झाला तर भूमकर ब्रिजचा ऑटोमॅटिक ट्रॅफिकचा ताण कमी होणार आहे. त्या दृष्टीनेच आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची प्रशासनाला विनंती आहे, जे काय अनधिकृत कोण बांधकाम करत होतं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि लोकांच्या सोयीसाठी पटकन हा सर्व्हिस रस्ता सुरुवात करा. आपल्यासोबत स्थानिक ग्रामस्थ देखील आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीचं अतिक्रमण होतं आणि तुमची काय मागणी? आम्ही सर्वांनी वारंवार त्या बिल्डरला विनंती करून सुद्धा त्यांनी काय ऐकलेलं नाहीये. आता त्यांची माणसं इथं आले, त्यांना पण सांगितलंय. आमच्या गाववाल्यांची एवढीच एक इच्छा आहे की हा रोड थोडा मोठा व्हावा, म्हणजे जे सांगितलं आता बुजवलंय याप्रमाणे सगळं आम्हाला सगळं मोकळं करून द्यावं अशीच आमची इच्छा आहे. NHAI अधिकारी देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीची आता कारवाई करणार आहात? आता आज या ठिकाणी सन्माननीय स्थानिक नगरसेवक, PMC आणि नॅशनल हायवे यांच्या संयुक्त पाहणी झाली. त्याच्यामध्ये जे आढळून आलं की या ठिकाणी जे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे, आता काम तरी थांबवलेलं आहे. पुढे आता लवकरच मोजणी करून बाउंड्री फिक्स करून नॅशनल हायवेचं जे काही काम असेल ते लवकरात लवकर संपवून हा सर्व्हिस रस्ता नागरिकांसाठी लवकरच खुला करण्यात येईल. या सर्व्हिस रस्त्याचं काम कधीपर्यंत पूर्ण? अजून साधारण 1.5 महिना या कामाला लागू शकतो. 1.5 महिन्यामध्ये काम होऊन जाईल.